जेव्हा केव्हा तुम्हाला सुद्धा असंच झटपट तयार होणारा हेल्दी टेस्टी नाश्ता बनवायचा असेल, तोही अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये, तर ही रेसिपी अजिबात मिस करू नका. नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे एक छोटी वाटी भरून दही. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच फेटून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं, सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं. मला सांगा, तांदळाच्या पिठापासून तुम्ही कोणकोणत्या रेसिपीज बनवता? कमेंट करून नक्की कळवा. मी बनवलेली आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून फ्रेंड्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता एक प्लेट घेऊया, ज्याला आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. थोडक्यात प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं. आता घालूया तयार मिश्रणामध्ये इनोची अर्धी पुडी. हवं तर इथे खाण्याचा सोडा आणि लिंबू सत्वाचा सुद्धा वापर करू शकता. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं. छान बबल्स आले की तयार मिश्रण आपल्याला एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ही प्लेट आता आपल्याला उकळत्या पाण्यावर अशी जाळी ठेवायची आणि त्यावर ही प्लेट ठेवायची. वरून झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं चांगलं याला शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपण तडक्यासाठी तयारी करूया. त्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवायचा आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं, सोबतच थोडीशी मोहरी घालायची. अशा पद्धतीने आता घालूया हिरवी मिरची, आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे घालायची. कढीपत्ता घालायचा, सोबतच थोडासा हिंगसुद्धा घालायचा, फ्लेवर खूप छान येतो. आता घालूया चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आहे अशा पद्धतीने. आणि आता घालूया गरजेनुसार 1 ते 1.5 कप पाणी. मिक्स करत करत पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. इकडे ढोकळासुद्धा तयार झालेला आहे, थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता काय, ढोकळा तयार आहे, तडकासुद्धा तयार आहे. आता थोडीशी आपण चटणी बनवूया. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये अद्रक, लसण, हिरवी मिरची, जिरं आणि सुकं खोबरं घालायचं. आता घालूया चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, सोबतच आपल्याला यामध्ये मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची. आंबट गोड चव यावी म्हणून थोडीशी चिंच घालायची, साधारण इतक्या आकाराची. आणि चटणीला चांगली बाइंडिंग येण्यासाठी घालूया हा सिक्रेट पदार्थ. त्यासाठी जो तयार केलेला ढोकळा आहे तर तो आपण असा आडव्या उभ्या काप करून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे. थोडंसं एक्स्ट्रा जे पीस राहतात ना छोटे छोटे, त्यातले 2 पीस आपल्याला चटणीमध्ये घालायचे आहे. ह्याने चटणी मस्त अशी थिकनेस येतं आणि चवीलाही खूप छान लागते. एकदा जरूर ट्राय करून बघा. तर साधारण छोटे छोटे आकाराचे मी इथे 2 ढोकळ्याचे पीस घातले, थोडंसं पाणी घालून सैलसर अशी चटणी तयार करून घेतलेली आहे. ही ट्रिक एकदा जरूर ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तयार ढोकळ्यावर तयार तडका घालायचा, व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. हा ढोकळा बनवायला जितका सोपा आहे ना, तितकाच चवीला अप्रतिम लागणार आहे. एकदम हलका फुलका आणि टेस्टी टेस्टी हा ढोकळा तयार होतो. बेसनचा ढोकळा तर आपण नेहमीच खातो, पण या पद्धतीचा एकदम हलका फुलका स्पंजी असा हा ढोकळा एकदा जरूर ट्राय करा. चवीलाही खातानाही एकदम सॉफ्ट लागतो. हा बनवलेला ढोकळा तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबातच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.